बाळा येथील खंडोबा यात्रेस 7 डिसेंबर चंपाषष्ठी पासून सुरुवात होणार असून या यात्रेमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम तसेच पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। बाळे इथं श्री खंडोबा देवस्थान यात्रेस शनिवार दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होणार आहे। या निमित्त चंपाषष्ठी व 4 रविवारी विविध धार्मिक कार्यक्रम आणि पालखी सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विनय ढेपे यांनी पत्रकार परिषदेत दिली। प्रत्येक रविवारी पहाटे 5 वाजता काकड आरती, 8 वाजता अभिषेक महापूजा, सायंकाळी 8 वाजता अभिषेक महापूजा, सायंकाळी 7 वाजता घोडा व नंदी ध्वजासह पालखी सोहळा होणार आहे। यात्रा काळात दर्शनार्थ मंदिर दिवसभर खुलं राहणार आहे। देवस्थान ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी नेटकं नियोजन करून चांगली व्यवस्था करण्यात आली असल्याचं अध्यक्ष विनय ढेपे यांनी सांगितलं। सालाबादप्रमाणे श्रींची यात्रा ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रतिपदी दिवशी घट बसतात व षष्ठी दिवशी घट उठतात व त्या दिवशी यात्रेला सुरुवात होते। 5 दिवसाचे घट असतात, 6व्या दिवशी घट उठतात। यावर्षी 7/12/2024 रोजी षष्ठी आहे, त्या दिवशी यात्रा चालू होते व लगेच दुसऱ्या दिवशी 8 तारखेला पहिला रविवार आहे। तिथून येणारे 4 रविवार म्हणजे 15, 22 व 29 असे 4 रविवार यात्रा भरणार असून त्यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने जी काय तयारी आहे यात्रेची ती अंतिम टप्प्यात आहे। कलर देणे, साफसफाई असू दे, जे पालखीचं काम असू दे किंवा आतले जे गाभाऱ्यातले काय काम असतील ते अंतिम टप्प्यात आहे। आम्ही मंदिर प्रशासनाच्या वतीनं जे पोलीस प्रशासन आहे यांना आपल्याला यात्रा कालावधीमध्ये प्रोटेक्शन देण्यासाठी पोलीस बळ देण्यासाठी आपण त्यांनाही पत्र दिलेलं, महानगरपालिकेला स्वच्छतेच्या बाबतीत देखील आपण पत्र दिलेलं। या पत्रकार परिषदेस सागर पुजारी, आदिनाथ पुजारी, सुरेश पुजारी आदी उपस्थित होते।